नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिवाळ्यातही मटकीला अगदी लांबसडक मोड कसे आणावेत ते पाहणार आहोत. तुम्हालाही अगदी बाजारात मिळते तशी मोड आलेली मटकी घरीच बनवून पाहिजे असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग मटकीला लांबसडक मोड कसे आणावेत ते आपण पाहूयात. मटकी घेताना शक्य असेल तर अशा प्रकारे बारीक दाण्याची मटकी आपल्याला घ्यायची आहे, जी गावरान मटकी असते. इथे घरच्या शेतातली मटकी असल्यामुळे यामध्ये एकात दोन मुगाचेही दाणे आपल्याला दिसत आहेत. तुम्हाला जर अशी बारीक दाण्याची मटकी मिळाली नाही तर तुमच्याकडे जी मटकी असेल ती तुम्ही घेऊ शकता. एक मोठी वाटी भरून मटकी घेतली आहे. सुरुवातीला मटकी आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे, कारण बऱ्याच वेळा मटकीमध्ये खडे असतात, ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर भरपूर पाण्याने म्हणजे 2 ते 3 वेळा आपल्याला ही मटकी स्वच्छ धुवून घ्यायची आहे, चोळून धुवून घ्यायची आहे. कारण मटकी टिकण्यासाठी याला पावडर लावलेलं असतं, ते आपल्याला काढून टाकायचं आहे. 2 ते 3 वेळा आता आपण मटकी स्वच्छ धुवून घेणार आहोत. त्यानंतर अशा प्रकारे मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला ही मटकी 3 ते 4 पटीने पाणी घालून 8 ते 10 तासांसाठी झाकण ठेवून भिजत घालायची आहे. 8 ते 10 तास झालेले आहेत. आपण पाहूया, मटकी छान फुलून आलेली आहे आणि पाण्यावर असा पांढरा पदार्थ आलेला आहे. पुन्हा आपल्याला अलगदपणे मटकी 2 ते 3 वेळा पाण्यातनं काढून घ्यायची आहे. त्यामुळे मटकी चिकट होणार नाही आणि मटकीला जो आंबट वास येतो तो येणार नाही. इकडे मी 2 ते 3 वेळा मटकी स्वच्छ धुवून घेतली आहे. त्यानंतर घरामध्ये कुठली तारेची गाळणी असेल ती आपल्याला घ्यायची आहे. शक्य असेल तर अशा प्रकारे थोडे मोठे छिद्रे असलेली गाळणी आपल्याला घ्यायची आहे, जेणेकरून मटकीला मोड येतील ते तुटणार नाहीत, व्यवस्थित आपल्याला त्यातून मटकी काढता येईल. मटकीतलं संपूर्ण पाणी आपल्याला निथळून काढायचं आहे. अशा प्रकारे गाळणीवर मटकी पसरवून द्यायची आहे. मटकी अजिबात ओली राहता कामा नये. 5 ते 10 मिनटं अशा प्रकारे वाऱ्यावर आपल्याला मटकीतलं पाणी थोडं कोरडं करून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे कढईमध्ये मी स्टँड ठेवलं आहे आणि त्यावर ही गाळणी आपल्याला ठेवायची आहे. 2 टॉवेल घेतली आहे, किचन टॉवेल. ते आपल्याला अशा प्रकारे मटकीवर झाकून मटकी आपल्याला पॅक करून द्यायची आहे. हिवाळा असल्यामुळे इथे मी 2 टॉवेल वापरलेले आहेत. त्यानंतर पुन्हा यावर झाकण ठेवून आपल्याला हे 10 ते 12 तासासाठी उबदार जागेवर ठेवायचं आहे. हिवाळा असल्यामुळे 10 ते 12 तास लागतात. उन्हाळ्यामध्ये 8 तासामध्ये मटकीला छान लांबसडक मोड येतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आपण पाहूयात, मस्त असे मोड मटकीला आलेले आहेत आणि आपण संपूर्ण पाणी निथळून काढल्यामुळे मटकी अजिबात चिकट झालेली नाही किंवा मटकीला उग्र असा वास आलेला नाही. चाळणीखाली स्टँड ठेवलेलं असल्यामुळे पुरेशी हवा आतमध्ये होती आणि उबदार वातावरणही होतं. उबदार वातावरणामुळे मटकीला मोड यायला मदत होते. अगदी मस्त लांबसडक असे मोड आलेले आहेत. तुम्ही पाहू शकतात, मटकी अजिबात चिकट दिसत नाही. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे मटकी काढून घ्यायची आहे. अलगदपणे आपल्याला गाळणीमधनं मटकी काढायची आहे, जेणेकरून मटकीचे मोड तुटणार नाहीत. अगदी सहजरित्या आपल्याला हे मटकी गाळणीतनं काढता येते. सुरुवातीला सर्व मटकी काढल्यानंतर गाळणीमध्ये गेलेले मोड अशा प्रकारे अलगदपणे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात, अगदी तिपटीने किंवा 4 पटीने इथे आपली मोड आलेली मटकी तयार झालेली आहे.
अगदी बाजारात मिळते तशी आपली मोड आलेली मटकी तुम्हाला दिसते आहे. ही मटकी आपण हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. अजिबात वास येत नाही. त्यासाठी मटकी भिजवल्यानंतरही आपल्याला अलगदपणे 2 ते 3 वेळा पाण्यातनं काढून घ्यायची आहे, जेणेकरून ती आपल्याला 2 ते 3 वेळा वापरता येईल. तिला उग्र वास येणार नाही. तुम्ही पाहू शकतात मस्त लांबसडक मोड मटकीला आलेले आहेत. तारेच्या गाळणीमध्ये आपण मटकीला मोड आणलेले आहेत, त्यामुळे अशा प्रकारे मस्त सरळ आणि लांब असे हे मोड आपल्याला आलेले दिसत आहेत. तुम्हाला आजची ही मटकीला मोड आणण्याची पद्धत आवडली असेल आणि वेगवेगळ्या रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला हाईप करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.